पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। सोलापूर शहरात 200हून अधिक हातगाड्यांवर दाल चावल विकला जातो, मात्र एकाही गाड्यावर दाल चावल शाकाहारी की मांसाहारी आहे याचा फलक दिसत नाही। दररोज हजारो सोलापूरकर दाल चावलचा आस्वाद घेतात, पण त्यांची गुणवत्ता तपासली जात नाही। MIDC पोलिसात एक गुन्हा दाखल झाल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील दाल चावल गाड्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला। सोलापूर शहरातील कीर्तिनगर येथील MIDC हद्दीतील एका कार्यक्रमात दिलेल्या दाल चावलमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। यामुळे धार्मिक भावना दुखावले। या प्रकरणी भाजप नगरसेविका पूजा श्रीकांत वाडेकर यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे लेखी तक्रार केली आहे। सोलापूर शहरातील सर्व दाल चावल विकणाऱ्या गाड्यांची तातडीने तपासणी करावी, मांसाहारी घटक किंवा चरबी वापरणाऱ्यांनी तसेच फलक गाड्यावर लावावेत, अशी ही मागणी नगरसेविका वाडेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे। त्यानुसार आता सोलापूर शहरातील प्रत्येक दाल चावल गाड्याची अचानक तपासणी करण्यात येईल, असे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी सांगितले। महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मेनू कार्डवर आणि दर्शनी भागात अन्नपदार्थ शाकाहारी की मांसाहारी आहेत हे स्पष्टपणे नमूद करणं बंधनकारक आहे। हा नियम मोडल्यास परवाना रद्द किंवा 1 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो। दुसरीकडे अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत अन्नपदार्थांची भेसळ करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे। दाल चावल विकणाऱ्यांना त्याच्या गाड्यावर किंवा दुकानाबाहेर तो अन्नपदार्थ शाकाहारी आहे की मांसाहारी याचा फलक लावणं आता बंधनकारक आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।